नाशिकमध्ये सुरू असलेल्या बिराड आंदोलनाने शहरातील गरीब, वंचित आणि सामान्य नागरिकांच्या निवाऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोक्यावरचं छप्पर हिरवलं गेल्यानंतर कुटुंबासह रस्त्यावर उतरलेले नागरिक पाहून स्लम डॉग मिलिनियर चित्रपटातील संघर्षमय वास्तवाची आठवण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. वर्षानुवर्ष कष्ट करून उभं केलेलं छोटंसं घर प्रशासनाच्या कारवाईत जमीनदोस्त झाल्यानंतर अनेक कुटुंबासमोर आता राहायचे कुठे, मुलांना कुठे घेऊन जायचं, संसाराचा गाडा कसा चालवायचा असे गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत. घर अनधिकृत असतील तर कायदेशीर प्रक्रिया असावी, मात्र त्या घरांमध्ये राहणाऱ्या माणसाचा विचार न करता त्यांना एका क्षणात रस्त्यावर आणणं कितपत योग्य, असा सवाल आंदोलकांकडून उपस्थित केला जात आहे. गरिबांच्या झोपड्या दिसतात, पण त्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या कष्टकऱ्यांचे आयुष्य, त्यांची स्वप्न, मुलांचं शिक्षण आणि वर्षानुवर्षाची मेहनत दिसत नाही का, असा संतप्त सवाल आता केला जात आहे. बिराड आंदोलन हे केवळ घरांचा प्रश्न नसून मानवी प्रतिष्ठा, पुनर्वसन आणि जगण्याच्या अधिकाराचा प्रश्न बनला आहे. प्रशासन आणि शासनाचे केवळ कारवाईकडे न पाहता या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. एकीकडे शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा दावा केला जातो, मात्र दुसरीकडे गरिबांच्या डोक्यावरचं छप्पर हिरवलं जात असेल तर या विकासाच्या मॉडेलवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. रस्ते मोठे होत आहेत, शहर बदलत आहे, पण त्या बदलात गरीब माणसांचं जर बेघर होत असेल तर हा विकास नेमका कोणासाठी, असा सवाल नाशिकमधील बिराड आंदोलनातून समोर येत आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक. काय झालं मला परत सांगा, काय केलं? तुम्ही आम्हाला सांगितलं नाही अगोदर माझे मुलं बाळ जागेवर त्याने डोजर लावलेल्या दिले. तुमचं वय किती आहे आई? वय माझं हायकोर्टात उभं राहाल का तुम्ही? कोर्टात सांगण्यासाठी झोपडीमध्ये बुलडोजर चाललेलं सांगता का तुम्ही? तुम्ही पाकिस्तानी आहात की भारतीय आहात? तुम्ही भारतातले आहात ना? कपडे भिजले. नाही शक्य कसं उभा आहे तुमच्या पायाला कशामुळे लागलं होतं? पाय सुटला होता का? पाय सुटला? दवाखान्यात मिळतं काढून या लोकांनी, पोलिसांनी. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.